आणि आता पाहूया पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। 23 जुलैपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा। रात्रीपासूनच जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या सरी। काजळी नदी दुथडी भरून वाहू लागली। नागपूरसह विदर्भात आजपासून पावसाचा अंदाज। आजपासून 2 दिवस विदर्भातील 8 जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज। खरीप पिकांना दिलासा मिळणार। सोलापूरच्या माढ्याच्या ग्रामीण भागात पावसाची हजेरी। पावसामुळे बळीराजा सुखावला। महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। खडकवासला धरण क्षेत्र 79.02% भरलं। गेल्या वर्षीपेक्षा 10 टीएमसी पाणीसाठा जास्त आहे। सुरुवातीच्या काळात चांगला पाऊस झाल्याने धरण क्षेत्रात पाणीसाठा वाढला। पश्चिम विदर्भातील अप्पर वर्धा धरणात 48.51% पाणीसाठा। धरण परिसरात दमदार पाऊस न झाल्याने अप्पर वर्धा धरण तहानलेलं। दमदार पावसाची नागरिकांना अपेक्षा। बुलढाण्यातील जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। सोयाबीनमध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव। 2 एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवलं। धुळ्याच्या साक्रीतील चिवटीवार ठिकाण पर्यटकांचं मुख्य आकर्षण। 250 फुटांवरून कोसळणाऱ्या गायका धबधब्याची पर्यटकांना भुरळ। पुण्याच्या मावळमध्ये कृषी अधिकाऱ्यांकडून शेतात भात लागवड। सध्या पाऊसही पोषक पडत असल्यानं भात लागवडींना वेग। भात लागवड करत कृषी अधिकाऱ्यांकडून शेतात मार्गदर्शन।